आपण ज्या माध्यमात लढतोय तो सातारा लोकसभा मतदारसंघ, सातारा विधानसभा मतदारसंघ आणि या दोन्ही मतदारसंघांचं ज्यांनी नंदनवन केलं आणि जे चालू आहे काम हे आमदार शिवेंद्रबाबा भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा विधानसभा मतदारसंघ आणि सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये जी धडाक्याची कामं आता सुरू आहेत, आपण याच कामांवर आता तुमचा फोकस करणार आहोत. मी तरी याच कामांवर फोकस करणार आहे. तो अशासाठी की आपण या शाहूनगरीत राहतोय, या शहरामध्ये राहतोय, या पेठेमध्ये राहतोय, या मतदारसंघामध्ये आपण राहतोय. आजूबाजूला ग्रामीण भाग आहे, तालुके आहेत, शहर आहेत. 50 वर्षाचा दृष्टिकोन पुढे ठेवून झालेली आहे. आपण 50 वर्ष पाठीमागे काय केलं याच्यावर विचार करायचा नाही. 50 वर्ष इथून पुढे कशाची गरज आहे हे या दोन्ही बंधूंनी लक्षात घेतलं की या माझ्या सातारच्या नागरिकांना, या माझ्या सातारच्या माई भगिनींना, या माझ्या सातारच्या आव्हानवृद्धांना भविष्यामध्ये 50 वर्षानंतर 2074 साल ज्यावेळेला 2075 सालाकडे आपण जाऊ त्यावेळेला पिण्याचा पाण्याचा प्रश्न किती भीषण असणार आहे. मग त्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला तरच खऱ्या अर्थाने काम केल्यासारखं वाटणार आहे. आणि ती दूरदृष्टी लक्षात ठेवून काल धरणाची उंची वाढवली गेली. यामध्ये दोन्ही बंधूंचं योगदान आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी ज्या ज्या वेळेला त्यांनी मागितला शिवेंद्रबाबांनी आणि उदयन महाराजांनी त्या वेळेला क्षणाचा विचार न करता कोट्यावधी रुपये मंजूर झाले. आज आपण कास रोडला गेलो तर आता सांगितलं सांगितलं सातारामध्ये जे जिल्ह्याच्या बाहेरून जे पर्यटक येतात त्यांना आज जाताना इतकं समाधान वाटतंय. मला सांगायला अभिमान वाटतो. कॉन्ट्रॅक्टर विजयराव देसाई आमचे मित्र इथे बसले. इतकं बोगद्यापासून ते कासपर्यंत इतकं बारकावे बघितलं या रस्त्यामध्ये. हा रस्ता करत असताना की आलेला पर्यटक हा खुशच झाला पाहिजे. सातारा शहरामध्ये आता जे पाणी येणार आहे 50 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 25 वर्षानंतर झपाट्यानं वाढ होत चाललेली आहे. आणि ही वाढ होत जी चाललेली आहे या वाढीला अनुसरून येणाऱ्या पाईपलाईन मधलं पाणी अजिबात पुरणार नाहीये. लोकांची आता मोठमोठ्या पाईपा टाकायचं काम, दऱ्याखोऱ्यातलं काम चालू आहे. पुढच्या 10 वर्षानंतर या सातारा शहरामध्ये आज प्रत्येक जण एका पुणे सिटीमध्ये जातो. 400 पार तर 400 पार का म्हणायचं किंवा 400 पार का करायचं आणि तर त्याचा पण आपण थोडा विचार केला पाहिजे. ज्यावेळेपासून 2014 पासून मोदींचं सरकार आलं आणि आपण सगळेच जण मोठे म्हणजे वयाने हे असले नागरिक आहेत तर 14च्या आधीची परिस्थिती सगळ्यांना माहिती होती. आपण सगळ्यांनी विचार केला तर त्यावेळी कित्येकदा इथून मुंबईला जायचं म्हटलं तर सगळ्यांना माहिती होतं 8-8 तास काय आणि 10 तास काय कितीही लागायचे. मग जर समजा कुठला रस्त्यात ऍक्सिडेंट मध्ये झाला तर आणखी त्याच्यात किती वाटतील ते सांगता येत नव्हतं. ही परिस्थिती होती. तसेच आपल्या शहरात पण असंच होतं की रस्ते सोय नव्हते, पाण्याची सोय नव्हती. पण आपण असं नाही म्हणू शकत की कामं झाली नाही. शेवटी मी काम करताना मी अनुभव घेतलेला आहे. कित्येकदा हे नगरसेवक असतात, नेते असतात, सगळ्यांना काम करायची इच्छा असते पण शेवटी कुठेतरी पैसे पण ह्याच्यात प्रत्येकाचे हात अडकलेले असतात. जर फंड्स जर तुम्हाला आले नाही तर तुम्ही कुठून काम करणार. किती तळमळ असली आणि काहीतरी असलं तरी हे काम करायला शेवटी पैसा लागतो. आणि तो ज्यावेळी पैसा सडनकरी आपल्या शहरात येतो तर त्यावेळी आपण ही कामं करू शकतो सगळी. आणि आजचं आपण तुम्ही उदाहरण बघताय की ज्यावेळी आपले आमदार आणि खासदार दोन्हीही सत्ताधारी पक्षाकडे आहेत त्यामुळं भरपूर निधी आता आपल्याला यायला गेला आहे सरकारकडून. आणि त्याच्यात ह्या 10 वर्षात आपला सातारा किती बदललेला आहे हे सगळ्यांच्या लक्षात येते. बाहेरचे लोक सुद्धा आता बोलायला लागले की सातारा आता खूप बदलायला लागलेला आहे. मग मोदींचा जर आपण विचार केला तर आज सातारा बदलतो असं आहे का तर नाही आहे. तर आपला देश पण बदलतोय. कारण ज्यावेळी अशी परिस्थिती होती आपल्या देशाची की ज्याला बाहेरचे आपले लोक जर बाहेर गेले तर त्यांना फारशी किंमत सुद्धा नव्हती. पण आज तुम्ही भारतातून आलाय, भारताचे नागरिक आहेत म्हटलं की त्यांना कुठल्याही बाहेरच्या देशात असेल तर त्यांना अभिमानानं वागवलं जातं. आणि का हे स्वाभिमानानं वागवलं जातं तर त्याचं कारण आहे मोदी. कारण त्यांनी
काही गोष्टी ज्या मला माझ्या निवडणुकीमध्ये जर दिसतात किंवा आपला पैसा दुसरीकडे न जाता जर सगळं नीटनेटकं आपल्यापर्यंत येतंय तर मग आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपण पण मोदींच्या मागं उभं राहिलं पाहिजे. मोदींचं हात बळकट करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताला महासत्ता जे आहे भारत हे महासत्ता होण्याच्या मार्गानं आता वाटचाल सुरू झालेली आहे. ते याच्यामध्ये काही आता मागं वळून बघण्याची परिस्थिती नाही. आज आपल्याला सगळ्यांना माहिती की ही लोकसभेची निवडणूक आहे. ही काय आपली स्थानिक आपल्या स्थानिक प्रश्नांवरची किंवा अगदी नगरपालिका किंवा जिल्हा पातळीवरची अशी निवडणूक आहे. ही देशाच्या पातळीवरची निवडणूक आहे हे लक्षात ठेवा. आपण या निवडणुकीकडे बघताना इथले काही विषय तुझं माझं झालेलं जे काही विषय आहेत हे डोक्यात ठेवून मनात ठेवून जर आपण निवडणुकीकडे बघायला लागलो तर आपला दृष्टिकोन जो आहे तो बदलला जाणार आहे. हे आपण सगळ्यांनी मतदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ही निवडणूक आहे भारताचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये आपण भारतीय नागरिक म्हणून मतदार म्हणून देणार आहे याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. आज नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशा पद्धतीनं ही निवडणूक आहे. आणि याच्यामध्ये गंमत अशी आहे की भारतीय जनता पार्टीकडनं आणि इंडिया आघाडी याच्याकडनं पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींचं नाव लोकसभेची निवडणूक लढवतात. आणि येत्या 7 तारखेला आपण सर्वांनी आपलं बहुमोल मत हे कमळाच्या समोरचं बटन दाबून उदयनराजेंना आपले उमेदवार म्हणून द्यावं आणि त्यांना मोठ्या मताधिक्यानं सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून आणावं ही विनंती करायला आम्ही आज सगळेजण आपल्यापर्यंत मतदार बंधू भगिनींपर्यंत आलेलो आहे. आज आपल्याला सगळ्यांनी मार्गदर्शन केले. आपल्या माजी नगराध्यक्ष असतील, आपले अविनाश कदम असतील, आपले आंबेडकर निर्माण असतील, सगळ्यांनी आज आपल्याला मार्गदर्शन केले. ते शिवसेनेचे निलेश मोरे आज इथे उपस्थित आहेत, मनसेचे राहुल पवार सगळे जरी समोर पण सर्व मान्यवर ज्येष्ठ मंडळी आज उपस्थित आहेत. सगळ्यांची नावं घेऊन आघाडीकडनं पंतप्रधान पदासाठी मान्यता पण अजून त्यांच्यात नाहीये. म्हणजे पहिलं तर एकीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार आपल्या समोर आहे जो देशभर फिरून पंतप्रधान पदासाठी किंवा आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आणण्यासाठी आपल्यापर्यंत येतोय, आपल्याला विनंती करतोय. दुसरीकडं दुसरी आघाडी जी आहे महाविकास आघाडी त्यांच्याकडे आज उमेदवाराचं नाव पण ते आज सांगू शकत नाहीत. हे कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. उद्या समजा अगदी वाईटात वाईट आपण एक की अशा जर आघाडीचे सरकार यायचं म्हटलं तर ह्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्यात उद्या निर्णय होऊ शकणार आहे का? ज्यांचा निर्णय निवडणुकीच्या आधीच झाला नाही त्यांचा निर्णय निवडणुकीनंतर होऊ शकणार आहे का? आणि मग भारताला किंवा आपल्या देशाला अस्थिर करण्याचं काम हे या अशा महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे. ही वस्तुस्थिती आपण मतदार म्हणून बंधू भगिनी वडीलधारी लोकांनी लक्षात घेतली पाहिजे. आज देशालाच नव्हे तर जगाला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे हे लक्षात घ्या. आज नुसतं भारतच नाही भारताला तर गरज आहे. नरेंद्र मोदी आता तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार याबद्दल आपल्या कुणाच्या कुठल्याच भारतीयाच्या मनामध्ये शंका नाही. पण एवढ्यावर त्यांची गरज नाही. तर आज जे काही जगामध्ये जे काही होत आहेत आज युक्रेन रशियाची लढाई जी चालू आहे, आज इस्रायल आणि जे पॅलेस्टाईन मध्ये चालू आहे, या सगळ्या विषयांवर तोडगा काढण्यासाठी सगळे विषय करण्यासाठी खऱ्या अर्थानं जे मी अतिशोक्तीनं बोलत नाही पण खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींनी याच्यामध्ये तडजोड करावी, याच्यामध्ये शांतता प्रस्थापित करावी ही भावना ही जगातल्या बलाढ्य देशाच्या प्रमुखांचे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.